नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. जवळजवळ एक 5-6 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपण भेटतो आहोत. बी भाग 2 या वर्गामध्ये पुन्हा नव्यानं काही विद्यार्थी आता सहभागी झालेले आहेत. मागच्या वेळेला आपण भरपूर चर्चा त्याच्यावरती गेली दीड महिना करतो आहे. बी भाग 2चा मराठी पेपर क्रमांक 4 आणि या पेपर क्रमांक 4मध्ये साधारणपणे आपल्याला कोणती भूमिका समजून घ्यावयाची आहे. काव्यगंध नावाचं पुस्तक याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं आहे. बी भाग 2 पेपर क्रमांक 4 पाठ्यपुस्तक काव्यगंध नावाचं हे पुस्तक आहे आणि नामांकित कवींच्या कविता साधारणपणे आपल्याला समजून घ्यावयाच्या आहेत. तर काय बघायचं आहे आपल्याला, हवं काही काव्यगंध पुस्तक 6 कवींच्या कविता आपल्याला या टर्मच्या या काव्यगंध पुस्तकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं समजून घ्यावायचा आहे, करावायचा आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. तर साधारणपणे केशवसुतांची कविता सामाजिक कविता आहे, वसंत बापटांची प्रेम कविता आहे. हा पहिला भाग आहे. त्याच्यावर केशवसुतांच्यावर जर प्रश्न आला तर त्याला और वसंत बापटाचे येणार आहे, त्याला और तो कवी आहे. दोघांच्या 5-5 कविता आहेत. दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नारायण सुर्वे आणि वसंताबाजी डहाके याच्या कविता आहेत. नारायण सुर्वेंच्या कवितेवर प्रश्न आला तर त्याला और वसंताबाजी डहाकेंचा प्रश्न येणार आहे. त्या दोन्हीपैकी एक लिहायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला थोडक्यात एका कवीवर लिहायचं आहे आणि ते अजीम नवाज राही यांच्या 5 कविता त्या कवितेवर विचारलं जाणार आहे. 2 थोडक्यात लिहायच्या आहेत किंवा त्याच्या एकच लिहायचं आहे, दोन्हीपैकी एक त्याच्यावरती टीप वजा. आणि त्याला और कल्पना दुधाळ नावाची जी कवित्री आहे त्याच्यात दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. असे साधारणपणे हे दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न. पहिला प्रश्न या 4 कवींच्यावरती पहिल्या ऑब्जेक्टिव्हच आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे पहिल्या 4 कवींच्यावरती. तर ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही त्या पहिल्या प्रश्नात सोडवायचं आहे. दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न हे 6 कवींच्यावरती आहे. प्रत्येक एका कवीला एक कवी और आहे, त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने. आणि चौथा प्रश्न जो आहे तो पूर्ण काव्य निर्मितीची प्रक्रिया. आता मी तुम्हाला हा सिलेबस याचा प्लेट नाही दाखवू शकत, मागच्या वेळी ती दाखवलेली आहे. तरी पण काव्य निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती काय आहे. कविता कशी जन्माला येते, कविता घटनेवर जन्माला येते, कविता कल्पनेवर तयार करता येते, कविता एखाद्या प्रसंगावर कशी तयार करता येते आणि कशी कविता तयार करायची हे तुम्हाला शिकवणार आहे चौथ्या प्रश्नामध्ये साठी. तो स्वतंत्र टॉपिक म्हणजे ह्या पुस्तक आणि काव्य निर्मितीची प्रक्रिया. पुस्तकातल्या 6 कवींच्या कविता 5-5, ते पण एका कवीला एक काव्य और आहे. त्याच्यामुळं एक जरी चांगला तुम्ही केला तर तो तुम्हाला चांगला मांडता येईल. दुसरा तुम्ही ते अभ्यास करायचाच आहे त्याचाही. तर या पद्धतीनं मराठी कवितेची रचना थोडेसे प्रश्नार्थक त्या परीक्षेच्या संदर्भात थोडीशी ओझरती चर्चा केली. पण नव्यानं काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी हे जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी काव्यगंध संपूर्ण मराठी साहित्यामधल्या निवडक कवींच्या कवितेचं हे पुस्तक आहे. 5-5 कविता म्हणजे 6 कवींच्या 5-5 कविता आहेत आणि त्यामुळं कविता हा मुक्त मनाचा आविष्कार असतो. कवितेतून समाजाला एक वेगळा आदर्श दिला जातो. कविता हा मनाला आनंद देणारा एक भाग असतो आणि मानवी जीवनामध्ये कवितेला एक वेगळी रचनात्मक मांडणी त्या अर्थानं करता येते. तर मराठी माणसाला किंवा मराठी जाणिवेला एक वेगवेगळ्या टप्प्यावरती कसं न्यायचं या अंगानं कविता जीवनाचा शोध घेणं हे कवितेचा एक भाग असतो आणि मुक्त मनाचा आविष्कार कवितेतून सातत्यानं व्यक्त होत राहतो. त्यामुळं मानवी जीवन विशाल आहे आणि या विशाल जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना जर जपायच्या असतील, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जाणिवेचा जर शोध घ्यायचा असेल, तुम्हाला तुमच्या मनातलं मुक्त भाव जर व्यक्त करायचा असेल तर त्याच्यासाठी कवितेसारखं माध्यम नाही. आणि म्हणून पहिली मराठीतली कविता ज्ञानेश्वरांची, अभंग, ओव्या त्यांच्या, तुकारामांची कविता आणि शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्याही पलीकडे हे भावगीत ऐकायला लागल्यानंतर आपल्याला त्या कवीच्या मनातल्या भावना तो कसा व्यक्त करतो याची जाणीवपूर्वक अवस्था चित्रित होते. तुम्ही सर्व SYBAचे विद्यार्थी आता लेक्चर ऐकत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काव्यगंध पुस्तक जे आहे त्याच्यातल्या सिलेबसचं स्वरूप आणि केशवसुतांच्या कविता 5 कविता एवढ्या बघितलेल्या आहेत. आता तुम्ही समोरासमोर ज्यावेळी येणार आहे त्यावेळी केशवसुतांच्या सामाजिक कविता तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी अभ्यासाला मिळणारच आहे. त्याचा आशय मी तिथं सांगणारच आहे.
म्हणजे उदाहरणार्थ केशवसुतांच्या ज्या कविता आहेत त्या कविता क्रांतीचा जे जयकार करणार आहेत, स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व याचा पुरस्कार करणारे आहेत. कवी म्हणतो स्वतःला मी नव्या दमाचा शूर शिपाई आहे, नवा शिपाई नावाची कविता. कवी त्या ठिकाणी आपल्या मनाची भावना व्यक्त करताना सांगतो की ह्या अन्याय, अत्याचार, पिळवणूक, सगळ्या ज्या अन्याय, रूढी, परंपरा याच्याविरुद्ध मला बंड करून उठायचं आहे आणि म्हणून त्यासाठी मला कुणीतरी एक तुतारी आणून द्या. तुतारी नावाची कविता. बघा, अशा कविता 5 कविता केशवसुतांच्या, त्या फक्त आशय घेतलेला आहे आणि त्याच्यावर सविस्तर मराठी भाषा, मराठी भाषेची गरज, विषयाची गरज, तुम्हाला हा विषय किती आवडीचा तुमच्या मनामध्ये निर्माण पूर्वीपासून आहे आणि आताही तो किती आवडीचा निर्माण या ठिकाणी होऊ लागलेला आहे, या संदर्भातला थोडीशी चर्चा करत करत आम्ही 5-6 पिरियड मागचे घालवलेले आहेत. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम जाणीवपूर्वक हे मी सांगतो आहे. फक्त तुम्हाला तिथंपर्यंत न्यायचं आहे. म्हणजे आम्ही मागून कुठंपर्यंत आलो, म्हणजे एखाद्या प्रवास ज्या वेळेला करायला लागतो आपण आणि एखाद्या ठिकाणापर्यंत ज्यावेळेला जाऊन आपण पोचतो, त्यावेळेला एका ठराविक ठिकाणापर्यंत तुम्ही गेला की तिथं कोणीतरी तुम्हाला जॉईन झालं की तुम्हाला विचारतो मी कुठून आला, तर तुम्ही मागचं सुरुवात ज्या गावापासून झाली, ज्या ठिकाणापासून झाली, ज्या स्थळापासून सुरुवात झाली आणि वाटेत काय काय घडलं आणि वाटेत कोणकोणती स्थळं आणि ठिकाणं तुम्हाला सापडली याचा आढावा तुम्ही त्याला देता आणि नंतर मग तो म्हणतो असं काय, मग त्याला सगळं माहिती थोडंसं ओझरत होतं आणि मग त्याला त्या प्रवासात सामील करून घेऊन तुम्ही पुढं चालत जाता. पुढचा काही अंतरावर गेल्यानंतर त्याला पण सांगता मागून आम्ही कुठून प्रवास केला आहे, काय केलं, कसा प्रवास झाला, किती दिवस झाला वगैरे. म्हणजे जशी एखादी वारकरीची दिंडी असते आणि 6 दिवसाची दिंडी असेल तर दुसऱ्या दिवशी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्याला मागं कुठून आलो, काय आलो याचा थोडा आढावा दिला जातो किंवा तो जाणीव करून घेतो. जाणीव म्हणजे तो जाणून घेतो आपण कुठंपर्यंत तुम्ही आला. तिसऱ्या दिवशी सहभागी जाणाऱ्या माणसालाही पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस त्याला कुठून तुम्ही आला, काय आला तो जाणून घेतो आणि मग त्याला त्याचा थोडा म्हणजे डिटेल त्याला त्याचा अनुभव जरी नसला, आता म्हणजे तुम्हाला मागं केशवसुतांच्या कवितेवर आत्ता जे विद्यार्थी इथं तुम्ही मागचे ऐकायला लागलाय त्यांना जेवढं आकलन झालेलं आहे तेवढं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्याला लगेच आकलन होणार नाही. पण तरी पण ओझरता स्वरूप आम्ही केशवसुतांच्या 5 कविता बघितलेल्या आहेत आणि अभ्यासक्रम याची माहिती घेतलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण प्रत्येक 15 दिवसामध्ये 3 तास फक्त पडलेले आहेत. आता हा 3रा-4था राऊंड आहे. तर या पद्धतीनं आता आम्ही ज्या कविता, दुसरा कविता म्हणजे केशवसुतांच्या कवितेला पहिल्या भागामध्येच 2 कवी आहेत, 5-5 कविता, त्याच्यामध्ये वसंत बापट समोर दिसतात, दुसरे कवी, त्यांच्या प्रेम कविता अभ्यासायच्या आहेत आपल्याला. त्यांच्या 5 कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्याच्यातली एकच कविता बघितलेली आहे, ती कविता फुंकर. म्हणजे प्रेम नावाची गोष्ट मानवी जीवनामध्ये मानवाला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रेमाविषयीचं आकर्षण सातत्यानं वाटत राहतं. कारण प्रेम एक भावना आहे, प्रेम एक मनातला विचार आहे. म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रियसी तारुण्याच्या स्थितीतलं प्रेमाचं आकर्षण, एकमेकांची ओढ, जे चित्रपटामध्ये आपण नायक नायिकेच्या प्रेमाचं जे चित्रण बघतो तेच फक्त प्रेम एवढं डोक्यासमोर ठेवायचं नाही कधी. तेच प्रेम आहे असा कधी ग्रह करून घ्यायचा नाही. आई आणि मुलगा, पती आणि पत्नी, बहीण आणि भाऊ याचं प्रेम असू शकतं. हे प्रेम जे आहे हे प्रेम ती नात्यातलं, अंतर्गत मनाच्या नात्यातलं ते प्रेम आहे. निसर्गावर तुम्ही केलेलं प्रेम असू शकतं, तुम्ही तुमच्या एखाद्या नेत्यावरती केलेलं प्रेम असू शकतं. म्हणजे प्रेम या शब्दाचा तसा अर्थ जो आहे तो व्यापक आहे. प्रेम या शब्दाची ओढ जी आहे ती खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये वेगवेगळ्या भावचठा दाखवणारी आहे, वेगवेगळ्या जाणीवा दाखवणारी आहे, वेगवेगळ्या मनातल्या अंतर्गत मनाच्या नात्यातल्या विविध सगळ्या स्पंदनं दाखवणारी आहे. लक्षात ठेवा, जसं पाण्यावरती किंवा एखाद्या गोष्टीवर तरंग उठतात तसं प्रेमाचे वेगवेगळे तरंग आहेत. पण तुम्हाला वसंत बापटांची जी प्रेम कविता बघायची आहे ती मात्र खरोखर प्रियकर आणि प्रेयसी यांच्या बाबतीतलीच प्रेम कविता बघायची. म्हणजे महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयामध्ये प्रेमाचा जो अर्थ कळलेला असतो किंवा प्रेमाची जी संकल्पना मनात तयार झालेली असते किंवा प्रेम म्हणजे काय निश्चित हे जे काही आपण विचार करत असतो त्या अंगानंच ही कविता आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की ती आवडणार आहे. फुंकर नावाच्या कवितेमध्ये विफल प्रेमाचं चित्रण आहे. विफल म्हणजे काय, तर प्रियकर प्रियसीवरती उत्कटरीतीनं प्रेम करतो, ती त्याच्यावरती उत्कटरीतीनं प्रेम करते, दोघं एकमेका अनाभाका घेतात, एकमेकांच्या उत्कट प्रेम करतात. आणि खरा प्रेमाचा अर्थ जो हिंदी सिनेमामध्ये पूर्वीच्या काळात दाखवला गेला किंवा राधाकृष्णांच्या किंवा
त्या असणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसी रोमियो ज्युलिएट यांचं किंवा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं प्रेम जे दाखवलं गेलेलं आहे, तशाच प्रेमाचं एक ओढ आणि आकर्षण तारुण्याच्या स्थितीतलं या कवितेमध्ये दाखवलेलं आहे. पण काय होतं की तो तिच्यावर उत्कटतेनं प्रेम करतो, ती त्याच्यावर उत्कटतेनं प्रेम करते, इतकं प्रेम करते की म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, किंवा प्रेमामध्ये माणूस आंधळा झालेला असतो, त्याला बाकीचं काही दिसत नाही. हृदयाच्या एका अंतर्गत मनाच्या नात्यातून व्यक्त झालेलं जे प्रेम आहे त्याच्यातनं मग जग दिसत नाही असं म्हणायला लागतं. आणि मग पुढं या ठिकाणी त्या प्रेमाच्या सगळ्या भावछटा, त्या धुंदीत तो प्रेमात जेव्हा चित्रित करायला लागतो की जे सिनेमामध्ये रंगवलेलं असतं ना, तशा अंगाचं प्रेम या कवितेमध्ये आहे. पण विफल प्रेम आहे, कारण तो तिच्यावर उत्कटतेनं प्रेम करतो, ती त्याच्यावर प्रेम करते, पण काय होतं अचानक कुणास ठाऊक ती त्याला सोडून निघून जाते. तेव्हा त्याच्या मनाची अवस्था विफल होते. तो तिच्या घरी नंतर ती लग्न झाले, तिचं लग्न होतं, ती जाते आपल्या संसारी म्हणजे सासरी नांदायला. त्यावेळेला काही दिवसानंतर असं घडेल का हो, काही दिवसानंतर त्या प्रियकराला तिच्या घरी जाण्याचा योग येतो आणि तिथं गेल्यानंतर जणू काही आपल्या जीवनात काही घडलंच नाही अशी ती वावरत राहते. आणि मग त्याच्या मनात तो प्रश्न होतो. मग ती त्याला काय घेणार असं विचारते. त्यावेळेला ती तिच्या सगळ्या घरातल्या खुणा, पतीचं चित्र सगळा तो पाहतो. तेव्हा त्याला वाटतं की जणू काही आपल्या आयुष्यात काही झालंच नाही असं ती वावरते. विफल, तो दुःखी होऊन बाहेर पडतो. याचं चित्रण फुंकर नावाच्या कवितेमधून आलेलं आहे. इथंपर्यंत आम्ही पोचलो आहे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी. मुद्दाम म्हणजे जाणीवपूर्वकरित्या मी सांगायला लागलो. मागं सिलेबसचं स्वरूप, केशवसुतांची कवितेचं 5 वर्णन किंवा आशय आणि अभिव्यक्ती आम्ही समजून घेतली आणि आता वसंत बापट दुसऱ्या कवितेची एक कविता समजून घेतली. आता जपायला शिकली होतीस ही वसंत बापटांची प्रेमकविता दुसरी आहे. जीवनातल्या पौगंड अवस्थेतील प्रेमाचा उत्कट अनुभव व्यक्त करणारी ही कविता आहे. पौगंड अवस्था म्हणजे काय की किशोर वय, की ज्याला लैंगिकतेचं काही कळत नाही आहे, ज्याला लैंगिकतेविषयीची जाण नाही आहे, त्याच्याविषयी म्हणजे पौगंड अवस्थेतील प्रेमाचा उत्कट अनुभव स्पष्ट करणारी ही कविता. गतकाळातल्या प्रेमाच्या आठवणीनं व्याकुळ होणारा नायक या कवितेमध्ये दिसतो. मागच्या प्रेम आहे, गतकाळात म्हणजे मागं घडून गेलेला जो काळ आहे त्या काळामध्ये प्रेमातल्या आठवणीनं तो व्याकुळ झालेला आहे. तो म्हणतो, तू सारं काही जपायला शिकली होतीस, अजून काठ जरीचा श्वासाने हे ढळला नाही. त्या काळात मी तुझ्यावर इतकं उत्कटरीतीनं प्रेम करत होतो की तो म्हणतोय की तो नायक तिला सांगतोय की सारं काही तू जपायला शिकली होतीस, सुख दुःख सगळ्या भावना सगळं तू जपायला शिकली होतीस, पण अजून त्या काठ जरीचा ढळला नाही बरं का. त्याला काही दिवसानंतर अजून ती आठवण होते. म्हणजे प्रेमात कधी कुठलीही गोष्ट शिळी होत नाही, ते टवटवीत राहतं. तारुण्याच्या स्थितीतलं प्रेमसुद्धा काही वर्षानंतर जरी असेल तर ते त्याच टवटवीनं जेव्हा त्याला वाटायला लागतं तशी ती अवस्था. म्हणजे तो अजून काठ जरीचा श्वासाने ढळला नाही असं तो म्हणतो. आपल्या शब्दामधल्या भावछटांना तू मोजित होतीस, तेव्हा आपल्या स्वैरबटांना तू शिक्षा करायचीस, त्यावेळी तुला साऱ्या जगाची भाषा समजत होती. पण ही अटळ निराशा झाकायला शिकली होतीस, तिला पाहताच त्याला हे जाणवतंय. मांडतोय तो सगळं, मनातल्या भावना व्यक्त करतोय, काय काय सांगायला लागलेलं आहे. म्हणजे त्याला आठवण झालेली आहे. या कवितेमध्ये काय झालंय तर प्रेमाची आठवण झालेली आहे. त्याला त्याच्या बाबतीतला सगळ्या आठवणींचा आविष्कार चित्रित कुठंतरी झालेला आहे. त्याला काही दिवसापूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. मग त्याला ते सगळं आठवता तिच्याविषयीच्या भावना तू चित्रित करतो आहे. हे सगळं तू जपायला शिकली होतीस. आपलं लहानपण सरलं होतं आणि सरलंही नव्हतं. सारं काही कळलं होतं पण कळलंही नव्हतं. म्हणजे एका बाजूला असं वाटतं की दोन्ही बाजूनं बोलतोय तो, पण प्रत्यक्षरित्या एक आहे की तुला आणि मला प्रेमाचा अर्थ कळला होता आणि कळलाही नव्हता, त्यालाच खरं प्रेम असं म्हणायचं. लक्षात ठेवा, असं म्हटलं गेलेलं आहे की लग्ना अगोदरचं प्रेम हे खरं प्रेम असतं आणि लग्नानंतरचं प्रेम खरं प्रेम नसतं का. पण लग्नाअगोदरचं प्रेम जे प्रेम एकमेकावर उत्कटरीतीने केलेलं असतं आणि नंतर विवाह होतो आणि ज्या वेळेला आपल्याला जोपर्यंत आपत्ती होत नाही तोपर्यंत खरं प्रेमातला आनंद घेत असतो.
नंतर ती त्या मुलामध्ये गुंतून जाते आणि मग त्या प्रेमाचा अर्थ त्याला वाटू लागतो की हे सगळं प्रेम बाबा आपलं ज्या पद्धतीचं त्या पद्धतीचं राहिलं नाही. आता हा विचार मी का सांगतोय, कुणीतरी मुलाखतीतून सांगितले, पण प्रत्यक्षरित्या खरं प्रेम म्हणजे काय? आपलं बालपण सरलेलं होतं आणि सरलंही नव्हतं, म्हणजे ती पौगंड अवस्था आहे. म्हणजे काहीतरी कळल्यासारखं वाटतंय पण काहीच कळत नाही. ही जी भांबवलेली अवस्था असते, चंचल अवस्था जी असते, जसा एखादं कोकरू टुनटुन उड्या मारायला लागतं, किंवा जसं एखादं वासरू, किंवा जसं एखादं म्हणजे गाईचं एखादं वासरू मोठं व्हायला लागतं, त्यावेळेला त्याला त्याच्यातलं एखादी गोष्ट कळते पण आणि कळतही नाही. अल्लड अवस्था, जशी आपली बघा 10वी नंतर ते 11वी-12वीची अवस्था, भांबवल्यासारखी अवस्था. एखादी गोष्ट कळल्यासारखी वाटते पण काहीच कळत नसते. ही जी पौगंड अवस्था जी आहे ना, त्याविषयीचं वर्णन करताना कवी फार सुंदररित्या सांगतोय की तुलं आणि माझं बालपण सरलं होतं आणि सरलंही नव्हतं, म्हणजे सारं काही कळत होतं आणि कळलंही नव्हतं असं वाटत होतं. पण त्यावेळी काय झालं होतं माहिती आहे? नुकतंच स्वप्न पर्यांना पंख फुटले होते. खरं आहे, स्वप्न पडतात. स्वप्न पर्यांना नुसतेच पंख फुटले होते आणि प्रेमाच्या अभिलाषेचा डंक झाला होता. कुठंतरी प्रेमाचा दंश झाला होता, डंक झाला होता, आणि म्हणून अनुभव येत होता तो. त्याचं मन त्यावेळेला म्हणतो केळीवरच्या दवाप्रमाणे हळवं झाले होतं. काय वर्णन कवी करतोय! निसर्गातल्या प्रत्येक घडणाऱ्या घटकातल्या काही अवस्था, काही प्रतिमा वापरत वापरत वसंत बापट या प्रेमाचा खरा भावनिक अर्थानं आठवणींचं प्रेम चित्रित करायला आहे. त्या प्रेयसीला जाणीव करून तो द्यायला लागला आहे की आपल्या पूर्वीच्या पौगंड अवस्थेमधल्या, तारुण्याच्या स्थितीमधल्या प्रेमाचं वर्णन तो करायला लागला. आणि म्हणून मानवी जीवनाच्या सगळ्या टप्प्यावरती कविता ही मुक्त मनाचा आविष्कार असते. कविता ही आपल्याला जाणीव करून देते आपल्या मनातल्या भावना. म्हणून जगण्यासाठी गाणी आपण काय ऐकतो सांगा? रेकॉर्ड आपण काय ऐकतो? ही गाणी ऐकायला लागलो ना, ह्या सगळी भावगीतं ऐकायला लागलो. प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यातली ती सगळी भावगीतं. तुम्हाला माहिती आहे की नाही, मला माहिती नाही आहे की सुरेश भट नावाचा कवी आहे आणि होता तो. तर त्या सुरेश भटांच्या कविता खऱ्या अर्थानं लता मंगेशकर आणि त्यांच्या ज्या सगळ्या गझल आहेत त्याच्या वेळेला गायल्या होत्या ना त्याने, त्यावेळेला त्या आजही अजरामर झालेल्या आहेत. प्रेमामधल्या विविध भावस्तरांचं अप्रतिम चित्रण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जीवनाचा एक स्वतंत्र आविष्कार म्हणून त्याच्याकडे पाहायला काय हरकत. आणि म्हणून तो काय सांगायला लागलाय बघा, तुझी आणि माझी अवस्था कशी होती? काही कळल्यासारखी वाट होती आणि काही कळलंही नव्हतं आणि काही कळल्यासारखं वाटत होतं. आणि म्हणून असं जे प्रेमाच्या अभिलाषेचा डंक नुसता झालेला होता, अनुभव येत होता, त्यावेळी मन केळीवरच्या दवाप्रमाणे हळवं होतं. म्हणजे मला वाटत होतं की तुला हे सर्व काही कळालेलं आहे आणि तू माझ्या कानी येऊन कुजबुजत करतेस. तुझ्या गालावरील श्यामल तीळ बघून मी दिवसभर शीळ घालत फिरत होतो. काय वर्णन केलेलं आहे बघा. 18 वर्ष किंवा 15 वर्षापासून 20 वर्षापर्यंतच्या स्थितीचं प्रेमातला आलेला उत्कट अनुभव, प्रेमाची आठवण जपायला शिकली होतीस, तू काय काय जपत होतीस याविषयीचं एक आविष्कार, एक भावनात्मक स्थिती फार सुंदररित्या वसंत बापटांनी या कवितेतून चित्रित केलेली आहे. आणि त्यातून सांज घरात तू जात असेस सांगतोय. म्हणजे काय तो कवी म्हणतोय की मला असं वाटत असे की तुला बघून दिवसभर मी शीळ घालत असे आणि मग माझा गाल तुझ्या हातात कुस्करण्यासाठी द्यावा आणि त्यावेळी तू लाजून माझ घरात जात असे. तुला हे सारं काही समजत होतं पण तू दुरूनच वेडा कुठला असं म्हणायचेस. चावट कुठला, वेडा कुठला, तू दुरूनच म्हणायचं. मला जे जे काही वाटत होतं ते तुला कळत होतं. तुम्हाला माहिती आहे का, डोळ्यांची भाषा, हृदयाची भाषा अशी असते की माझ्या मनात काय आहे, माझ्या डोळ्यातनं मला काय बोलायचं आहे हे पुढच्या व्यक्तीला कळतं, ह्याला काय म्हणायचं आहे म्हणजे कळू शकतं. डोळेसुद्धा बोलतात. डोळे हे जुलमी गडे असं पूर्वीची कविता जुनी एक आहे. म्हणजे डोळेसुद्धा बोलतात. एखाद्या नजरेला नजर दिली ना की त्याला कळतं की ह्याला काय म्हणायचं आहे. तसं तू दुरूनच वेडा कुठला असं म्हणायचीस आणि सारं काही आज मला आठवतं ते माझं मलाच मी आठवल्यानंतर हसतो. मी तुम्हाला आशय सांगायला लागलो. वसंत बापटांच्या जपायला शिकलो या कवितेत. बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर वयाच्या एका टप्प्यावर असताना
आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रियकराला इथं आठवतं या कवितेमध्ये. ही कविता काय आहे, बरीच वर्ष उलटून गेल्यानंतर आयुष्यातलं पहिलं आपलं तारुण्याच्या स्थितीतलं प्रेम त्याला आठवतं आहे. आणि तेव्हा नायक आपण स्वतः राहत नसल्याची कबुली देतो. आपण स्वतःच राहत नाही, स्वतःच राहिलेलं नाही याची कबुली देतो. आणि म्हणून दोघांच्या एकमेकांविषयीची वाटणारी ओढ, आकर्षण त्या काळात कसं होतं याची जाणीव फार सुंदररित्या वसंत बापट या कवितेतून करायला लागलेली आहेत. त्यामुळे वसंत बापटांच्या या कवितेला एक वेगळी किनार आहे. जपायला शिकली होतीस या कवितेमध्ये तारुण्याच्या अवस्थेतलं, आपल्या स्वतःच्या किशोरवयीन पौगंड अवस्थेतलं तिथलं भांबावलेपणा, तिथलं आपल्या मनातली ओढ, अंतर्गत ओढ, मला तिच्याविषयी काय वाटत होतं आणि ती मला आपल्या काय म्हणत होती, असं जे आठवलेलं कित्येक वर्षानंतर आठवलेलं प्रेम आज या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून ते वर्णन केलं आहे, जपायला शिकली होतीस. त्यानंतर पुढची कविता आहे आज अचानक. आज अचानक या कवितेमध्ये वसंत बापटांनी अगदी एक जवळीकता, तिसरी कविता आहे. आणि कवी शरीराच्या सुंदरतेपेक्षा प्रेयसीच्या सौंदर्याला किंवा मनाच्या सौंदर्याला महत्त्व देतो. बऱ्याच वेळेला आपण शारीरिक सौंदर्याला, वरवरच्या सौंदर्याला बोलून जातो. अरे मनाचं सौंदर्य त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ असतं. चेहऱ्यावर सौंदर्य कधीच नसतं. माणूस मनानं किती मोठा आहे ते खरं सौंदर्य असतं. म्हणून पुरुषाचं सौंदर्य हे त्याच्या कर्तृत्वात असतं आणि स्त्रीचं सौंदर्य तिच्या भावनेत असतं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून प्रेयसीच्या अंगोपांगाचं दर्शन घडवणारी ही कविता काही काळ लिहिली जात होती. म्हणजे बऱ्याच वेळेला स्त्रीचं वर्णन, तिचं शरीर, तिचा शरीर बांधा, तिचं चेहरा, रसिकता याच्यावर वर्णन केलं गेलं. पण इथं कवी सांगतोय वसंत बापटांनी वेगळे पण इथं काय केलेलं आहे, दाखवून दिलेला आहे. वेगळेपणा तिथं स्पष्ट झालेला आहे. शब्दाचा अडखळीतपणा जो आहे तो कवीला इथं जाणवतो आहे. आणि म्हणून कवी म्हणतो की तुझ्यावर मी कविता आजवर लिहिली नव्हती आणि लिहिणारही नाही. काय कवी म्हणतोय की तुझ्यावर मी कविता आज लिहिली नव्हती आणि लिहिणारही नव्हतो, पण आज अचानक मला असं का वाटलं की तुझ्यावर मी कविता लिहावी आणि अंध डोळ्यांनी मी तुझ्याला पाहावं तरी काय. यापूर्वीच्या कवितेत कवीनं त्या कवितेत काय आहे, यापूर्वीच्या कविता ज्या प्रेमाच्या लिहिल्या गेल्या त्याच्यावर कुरळे केस, त्यानंतर गालावरचा तीर, चापेकळी नाक, गोरा रंग, छडीदार अंग या सौंदर्याचं वर्णन केलं जायचं. अनेक कवींनी ते केलेलं आहे. पण आता कवी काय सांगतोय, असं असलं तरी तुझ्या स्वरात कोमलपणा नव्हता आणि अंगात उर्मी नव्हती. त्यामुळं काहीतरी लिहावं तुला असं वाटायचं आणि म्हणून त्याच्यासाठी मी आज तुझ्यावर कविता लिहितोय. आणि ही मी कविता काय लिहितोय तर आज अचानक मी ती कविता लिहावीशी वाटली आणि तिला दररोज पाहताना मला प्राजक्ताच्या झाडासारखी ती भासली. काय कवी वर्णन करतोय बघा. तिच्या चेहऱ्याचं सौंदर्याचं वर्णन, चेहऱ्यावरच्या वरवरच्या वर्णन करण्यापेक्षा तिचं रूप म्हणजे मला प्राजक्ताच्या झाडासारखं वाटलेलं आहे. आणि म्हणून म्हणतोय प्राजक्ताच्या झाडाच्या खाली जसा सडा पडावा फुलांचा तसं माझ्या मनाचा 1000 डोळे फुटले होते आणि तेव्हा तिच्यातले लपलेलं घन आणि तिचं या ठिकाणी दुखरं मन मला या ठिकाणी समजावत होतं. तिच्या व्यक्तिमत्वाचं एक भारावून टाकून तो गेलेला आहे. म्हणजे तिच्या अंतर्गत मनाचं नात्या चित्रण केलं आहे. आणि म्हणून कवीला तिच्या मानसिक आणि भावनिक अलौकिकपणाचं जे चित्रण आहे तो आज अचानक या कवितेतून वर्णन केलेलं आहे. आज अचानक या कवितेतून काय आहे तर तिच्या अंतर्गत मनाच्या नात्या, आज मला तुझ्याविषयी कविता लिहावीशी वाटली आणि लिहिताना मी तुझं चेहरा, तुझा केसाचा आंबाडा किंवा तुझं गोरा रंग याचं वर्णन मी नाही करत, अनेकांनी ते केलेलं आहे. पण मी मात्र मला तू कशी वाटलेली आहे, भावनिक सौंदर्य तुझं मला आहे. म्हणजे तुझं शरीर सगळं किंवा तुझ्या झाडाखाली तू ज्यावेळा भासली त्यावेळेला झाडाच्या खाली एखादा प्राजक्ताचा सडा पडावा तशी अवस्था मला म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन तो करतो, तिच्या अंतर्गत मनाच्या नात्याचं वर्णन करतो आहे. आणि म्हणून याला एक फार मूल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रहो, वसंत बापटांच्या या 2 कवितांचं विश्लेषण, 3 कवितापर्यंत आपण आलो आहे. आता पुढच्या तासाला पुढच्या 2 कविता पाहिल्या की हा टॉपिक निश्चितपणे संपणार आहे. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने ऐकत आहात त्याबद्दल धन्यवाद.